नमस्कार. आजचा निफ्टीचा क्लोज आलेला आहे 23,429चा. आपण काल विचार केलेला होता की 23,500च्या आसपास तिथून बाउन्स येईल आणि मार्केट 23,800 ते 24,000कडे जाईल. पण असं काहीच घडलं नाही. मार्केट आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि बेरिश झालं. तिथून 23,500पासून पण खाली गेलं. 23,350च्या आसपासचा लो दिला आणि क्लोजिंगला 23,429च्या आसपास क्लोज आला. सध्या हा क्लोज ॲडजस्टेड क्लोज 23,400पर्यंत येईल. तर 23,400 ही लेवल जी आहे ती आता तुम्ही बघाल तर 23,370 ही 50% रिट्रेसमेंटची लेवल आहे या टोटल राईटच्या. आता टोटल राईटच्या 50% रिट्रेसमेंट झाली म्हणजे ह्याचा अर्थ अंदाजे करेक्शन संपलं असं म्हणायला हरकत नाही. पण हे संपल्याचा सिग्नल कधी येईल? ज्यावेळी मार्केट हे 23,766 किंवा 23,800च्या वर जाईल त्यावेळी. किंवा आणखीन एक गोष्ट अशी असेल की इथून मार्केटनं हा बाउन्स दिला पाहिजे, असा एक पुलबॅक आला पाहिजे आणि मग ब्रेकआउट देऊन जर का गेलं तर आणि तरच मार्केटमध्ये रिव्हर्सल आले असं म्हणता येईल. किंवा हा बाउन्स आला आणि इथून परत खाली आलं तर मार्केट भयानक मंदीत जाईल. नेक्स्ट टार्गेट मग खालच्या साईडची ओपन होतील ती 22,200 आणि त्याच्या खाली. पण सध्या आपण काहीच करू शकत नाही. जोपर्यंत 23,600 ते 23,800च्या वर गेलं तर तुम्ही बुलिश स्टँड घेऊ शकता. तुम्हाला असेच निफ्टीचे अपडेट आवडत असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.